चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। बहुजन समाज पार्टी की ओर से गणतंत्र दिवस के मौके पर उल्हासनगर रेलवे स्टेशन के पास उल्हासनगर 4 में कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें हाल ही में हुए उल्हासनगर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन चुनाव में खड़े हुए कैंडिडेट और बहुजन समाज पार्टी के पदाधिकारियों के काम का रिव्यू किया गया। उसकी स्टडी की गई और उसमें कुछ ऐसी बातें पता चली जिन्हें बदलने की जरूरत है, ताकि अगले 5 सालों में हमें अपने संविधान से मिले अधिकार, जिस दिन से यह लागू हुआ है उस दिन से हमें वोट देने का अधिकार प्राप्त हुआ है और सबको चुनाव लड़ने का अधिकार दिया गया है, खड़े होने और चुनाव लड़कर अपने समाज की समस्याओं को हल करने का अधिकार दिया है। चुनाव की इस लड़ाई के लिए आज जो हालात दूसरी पार्टियों ने बनाए हुए हैं, जिसके कारण चुनाव लड़ना एक व्यापार बना दिया गया है, उसी को बदलने के लिए तैयारी करनी चाहिए और उसे लगता है कि वह समाज के लिए कुछ कर सकता है, तो यह उसके लिए एक प्लेटफॉर्म है। और इस चुनाव में जो गलतियां हुई हैं वो एक स्टडी है, जिसमें जो भी गलतियां हुई होंगी उन्हें हम सुधारेंगे और अगली बार पूरी ताकत से लड़ने के लिए खड़े होंगे। साथ ही प्रोग्राम में मौजूद गणमान्य लोगों के अच्छे गाइडेंस से पदाधिकारियों और कार्यकर्ताओं में एक अलग ही जोश भर दिया है और यह भी कहा गया कि आने वाले महानगर पालिका इलेक्शन में बहुजन समाज पार्टी ने उल्हासनगर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन से बहुजन समाज पार्टी का महापौर बनाने की तैयारी कर ली है और बहुजन समाज पार्टी के पदाधिकारियों ने कहा कि वे इस बार पूरी ताकत के साथ मैदान में उतरेंगे। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। कारण स्पष्ट आहे, साध्या माणसाला पण कळेल. कारण आपण 15 दिवसासाठी किंवा 20 दिवसासाठी निवडणूक लढवली नव्हती. आपण सतत काम करणारे लोक आहोत आणि आपल्या पॅनल मध्येही सतत काम करणारी लोक होती, ज्यांची चेहरे लोकांनी कधी पाहिले नाहीत. अशा चेहऱ्यांना आपण उभं केलेलं नव्हतं. सततच्या आपण कॉन्टॅक्ट मध्ये असणारे, सतत लोकांच्या कामी पडणारे, कामं करणारे आणि आपल्याला पूर्ण गॅरंटी होती की आपले सीटा निघतीलच. पण नंतर जेव्हा असं एक्सेप्ट केलं की ठीक आहे, लोकांनी आपल्याला नाही निवडलं, एवढ्याच लोकांची आपण पसंती होतो की पण विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या लोकांना कधी पाहिलं गेलं नाही, जी महिला कधी घराबाहेर निघाली नाही, त्यांना एका बूथ वरती 1 मत पडतं हत्तीला आणि कमळाला 116 मतं पडतात. तर तेव्हा लक्षात आलं की खरोखर जे ईव्हीएम का झोल नाही, ईव्हीएमचा घोळ आहे. आमची मतं गेली कुठे, तर आमची मतं ईव्हीएमला गेलेली आहेत. आज प्रजासत्ताक दिवस आहे, पण मला असं सांगायचंय, सत्ता प्रजेची नाही तर ईव्हीएमची आहे. जोपर्यंत ईव्हीएम नावाचा किडा इथून निघणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. कारण मला गॅरंटी आहे पूर्ण, लोक आमच्यासोबत एवढी गद्दारी करू शकत नाहीत. आणि जेव्हा सुभाष टेकडी सारख्या बाले किल्ल्यामध्ये कवा चालतो हत्ती नाही, हा प्रश्नार्थक चिन्ह जेव्हा माझ्या समोर तयार झालं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा मशीनचाही घोळ असू शकतो. पण ठीक आहे, याच्यासाठी तर आमचा लढा चालूच आहे. आम्ही कामं सतत चालूच ठेवणार आहोत. जे नगरसेवक झाले, ज्यांनी पक्षाचा वापर करून सत्तेमध्ये आले, ते लोकांना आता तोंडही दाखवणार नाही. तोंड आमचीच बघायचे, आम्हाला समोर जायचंय. लोकांची कामंही आम्हाला करायची, आम्ही कंटिन्यू करू. आम्ही नाराज झालेलो नाही आहोत. उलट आम्ही परत पेटून उठलेलो आहोत आणि काम करत राहू, लढत राहू आणि लोकांसाठी लढत राहू. बस. थँक्यू. सर्वांना आमचा जय भीम. आज 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीने हा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे, यामध्ये आता झालेल्या महानगरपालिकेच्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे जे उमेदवार उभे होते आणि जे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी कार्य केलेलं याची समीक्षा केली गेली. त्यामध्ये त्याचा अभ्यास केला गेला आणि याच्यात झालेल्या काही गोष्टी ज्या बदल करायच्या जेणेकरून येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये आपण कशा प्रकारे आज जो आहे आपला संविधान दिनाचा, संविधान ज्या दिवसापासून लागू झालेलं आहे, त्यामध्ये जो आपल्याला हक्क आहे मत देण्याचा आणि प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा, निवडणूक लढवून आपण आपल्या समाजाचं, आपल्या प्रश्नांचं त्याला आपण त्याचा
त्याच्यासाठी निराकरण करण्यासाठी उभं राहण्याची जी आहे त्या लढाईसाठी आज जी परिस्थिती इतर पक्षांनी तयार केलेली आहे का ही फक्त लढाई पैशावाल्यांची आहे, दोन बलाढ्यांची आहे आणि बाकीच्यांचं काम नाही असं नाहीये. तर संविधानाने दिलेला जो आपला हक्क आहे त्या प्रत्येकाला जो जागृत नागरिक आहे आणि त्याला तयारी करायची आणि त्याला वाटतं ज्याला समाजासाठी करायचं असेल त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आणि त्यासाठी ज्या झालेल्या चुका आहेत हा एक अभ्यास आहे. ज्या अभ्यासामध्ये काही ज्या चुका कमी झाल्या असेल त्याला दुरुस्त करून पुढच्या वेळेस पूर्ण ताकदीनिशी लढण्यासाठी इथे असलेल्या मान्यवरांनी चांगला त्यांच्यामध्ये तो मार्गदर्शन करून तो जोश भरलेला आहे. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो येणाऱ्या पुढच्या महानगरपालिकेमध्ये आपला महापौर महानगरपालिकेतून उल्हासनगर महानगरपालिकेतून महापौर बनवणार आहोत. याची आमची तयारी झालेली आहे, याची खूनगाठ बांधलेली आहे आणि ताकदीनिशी आम्ही तयारी करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द. जय भीम. जय